हाय फ्रेंड्स, चला तर मग आपल्याला धावते मी माझं छोटंसं पार्लर. हे आहे आपलं पार्लर. हे आपण आता सेटर उघडलेलं आहे. दुसऱ्या साईडचं पण सेटर आपण ओपन करून घेतलेलं आहे. हे झालं आहे पार्लरमध्ये इंटर. वैष्णवी ब्युटी पार्लर. चला तर लाईट लावूया. अरे लाईट गेलेले. मग करून घेऊया आपण आपल्या पार्लरची साफसफाई. रात्री फार वेळ झाला होता कामात, त्यामुळं रात्री तसंच सगळं टाकून गेले होते. बऱ्यापैकी 8 साडेआठ झाले होते, त्यामुळे सगळं तिथंच ठेवून गेले. कंटाळा आला होता. काल क्लीनअपचे, वॅक्सचे, कटिंगचे कस्टमर भरपूर होते. काही कस्टमर व्हिडिओ करून देतात तर काही करून देत नाही. जे करून देतात त्यांचे व्हिडिओ अपलोड करते. आणि एखादं कस्टमर असते की माझा व्हिडिओ करा परंतु चेहऱ्यावर ब्लर ठेवा, आमच्या घरी चालत नाही. पार्लर गावात असल्यामुळं समजावून घ्यायला लागते कस्टमरला, त्यामुळे तुम्हीही समजून घ्या. बघा तर पार्लरची साफसफाई चालू आहे. काल खूप घाण झालं होतं पार्लर, बघू शकताय तुम्ही. पार्लरमध्ये व्हिडिओ बनवायला पण म्हणजे भीती वाटते. कधी केलेले नाही, फर्स्ट टाईम व्हिडिओ टाकायला लागलो आहे. यूट्यूब चॅनल पहिल्यांदाच खोललं आहे, त्यामुळं तुमचा सपोर्ट, प्रेम असंच राहू दे. माझ्या चॅनेलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. माझे व्हिडिओ बघत जावा. काही वाटलं तर कमेंटमध्ये सांगत जावा, ते मी सुधारण्याचा नक्की प्रयत्न करेन. हे रात्री टॉवेल आपला असाच होता, ते आता धुण्यासाठी मी ड्रॉवरमध्ये ठेवला आहे. घरी जाताना आता घेऊन जाणार. बघू शकताय तुम्ही. स्प्रेनं सगळं पाणी मारून घेतलं आहे स्वच्छ. चेअरवर, काउंटरवर, ड्रॉवर सगळं आता स्वच्छ पुसून घेऊया आपण. काल वॅक्स केल्यामुळं सगळं चिकट झालं होतं, ते सगळं पुसून घेतलं. साफसफाई बघू शकताय तुम्ही. ट्रॉलीवर पण भरपूर घाण झाली होती, तेही स्वच्छ करून घेतलं. बोलायला थोडी भीती वाटते गाईस, सुरुवात आहे त्यामुळं. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात आवर्जून मला कमेंटमध्ये सांगा. हे काल मी क्लीनअप केलेलं सगळं साहित्य तसंच होतं तिथं. माझं छोटंसं शॉप पण आहे. त्या शॉपमध्ये मी जेवढे लेडीजला आवर्जून लागणाऱ्या वस्तू आहेत त्या मी शॉपमध्ये आणून ठेवते. कस्टमर त्या नेतात. सगळं साहित्य तिकडं तिकडं होतं, तेही ठेवूया. काल क्लीनअप केलेलं साहित्य सगळं जिथल्या तिथं होतं, बघू शकताय तुम्ही. तेही मी ठेवलं वरती सगळं. काउंटर थोडं पुसून घेतलं टॉवेलनं. गावात पार्लर असल्यामुळं थोडंसं व्हिडिओ बनवायला पण प्रॉब्लेम येतो, अडचणी येतात, रेंजचा प्रॉब्लेम असतो. हे आहे स्टीमर, तर स्टीम द्यायला घेतलेलं तेही तिथंच होतं, बघू शकताय तुम्ही. वॅक्सचा मोठा डबा पण तिथंच होता. काल वॅक्स काढला आणि तिथंच ठेवला होता तसा. स्वच्छ करून घेतलं सगळं. चला तर मग आता आपण करूया देवपूजा. पूजा करून घेत आहे. देवाला अगरबत्ती वगैरे ओवाळून घेऊया. नमस्कार केला. बघा तुम्ही. थँक्यू.